व्हॉट मूव्ह स्टॉक मार्केट. मेन म्हणजे स्टॉक मार्केट असले कसं काय मूव्ह करतं आणि कोणत्या फॅक्टरमुळे मूव्ह करतं हे पहिले बघूया. तर हे आहे बेसिकली स्टॉक मार्केट शॉर्ट टर्ममध्ये वीक्स टू मंथ्समध्ये क्वाईट म्हणजे 1 or 2 मंथ्समध्ये सेंटिमेंट ड्रिव्हन राहतं, की लोकांचं म्हणणं काय, लोकांचं परसेप्शन काय त्याच्या ह्याच्यावर. पण लाँग रनमध्ये मार्केट हे अर्निंग्सवरच आपली रॅली देतं, की अर्निंगवरच फोकस असतो. तर मेजरली जेही असतं तुम्ही बघा लाँग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये जेही मोठे इन्व्हेस्टर आहेत सर विजय केडिया झाले, रामदेव अग्रवाल सर झाले, दमानी सर झाले, राकेश झुनझुनवाला, लेट राकेश झुनझुनवाला सर, वॉरन बफेट, हे सर्व यांनी फंडामेंटल अर्निंगवरच का फोकस जास्त केलंय. बरेच तुम्ही म्युच्युअल फंड हेही बघता हाऊसेस का फंड मॅनेजर ते फक्त फंडामेंटल अनालिसिसच्या बेसिसवरच घेतात, टेक्निकल प्राइसिंग बघतही नाही. कारण माहिती आहे की त्यांचा जो हे म्हणतो आपण काय हॉरिझॉन आहे इन्व्हेस्टिंगचा, की जे ते पिरियड बघताय तो लॉंग टर्म आहे. तर लॉंग टर्म मध्ये अर्निंगवरच मेन प्राइस ड्राईव्ह करते. तर हे फॅक्टर आहे. हेच तर मग बरेच लोक काय इन्व्हेस्टिंगचं हे करता, पण त्यांचं म्हणजे इन्व्हेस्टिंग हे करता पण टेक्निकलवर हे करता की सेंटिमेंट ड्रिव्हन, की नाही आता हे वाटतंय की डिफेन्सला खूप हे होईल, म्हणजे ठीक आहे आता हे झालं वॉरमुळे, पण याच्या पहिले जी डिफेन्सची रॅली आली होती तर ती थोडी ओव्हर हाईप्ड होती, कारण लोकांचं सेंटिमेंट नाही डिफेन्स खूप हे, पण लोक मागचं हेही बघत नाही की किती 10 ते 15 वर्ष त्यांनी काही रॅली दिली नाही. तर काही फॅक्टर्समुळे दिली असेल, हे फंडामेंटल फॅक्टर्स असतात किंवा जॉग्राफिकल गव्हर्नमेंट फॅक्टर्समुळे. तर हे आहे. तर बघायचं की आपण जे करतोय त्यासाठी काय ड्रिव्हन आहे. तुम्ही जर का ट्रेडिंग करताय ते सेंटिमेंट ड्रिव्हन राहते. अर्निंगवर त्याचं एवढं काही हे नसतं. ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग ह्या गोष्टी. तर हे आहे की तुम्ही मंथ्स टू इयर मध्ये करता तर सेंटिमेंट हळूहळू कमी होतं. अर्निंगमुळेच स्टॉक प्राइस इम्पॅक्ट करायला सुरू होते. लॉंग टर्म मध्ये तर अर्निंगच हे करते. आता एक्झॅक्ट बघू की स्टॉक रिटर्नचा फॉर्म्युला काय आहे, की स्टॉक एक्झॅक्टली रिटर्न्स कसे देतात. तर हे आहे की विलियम ओ नील यांनी कॅन्सलिंग हे केलेलं आहे फ्रेमवर्क. तुम्ही बघू शकता की व्हॉट ड्राईव्स बुमिंग स्टॉक. बुमिंग प्रॉफिट इक्वल्स टू बुमिंग स्टॉक. जेवढा जास्त प्रॉफिट तशी कंपनी रॅली देईल ते. आणि हे एक्सप्रेशनल रिटर्न कम फ्रॉम अर्निंग ग्रोथ आणि पी रे रेटिंग. आता पी रे रेटिंग काय हे आपण पुढे बघू. आणि हेच गोष्टींचं आपण काहीतरी एक स्मॉल एक्झाम्पल बघू. जसं हे आहे डेल. डेलची 74% आणि 108% अर्निंग दिली होती क्वार्टर ऑन क्वार्टर इन्क्रीज. आणि त्याच्यानंतर ते स्टॉकनी रॅली केली होती. सेम सिस्को बरोबर झालं होतं. 150% प्रॉफिट पोस्ट केला होता आणि लगेच त्याच्या नेक्स्ट क्वार्टरमध्ये 155% प्रॉफिट इन्क्रीज पोस्ट केला होता. 2 क्वार्टर्स एंडिंग ऑक्टोबर 1990. आणि त्याच्यानंतर जायंट बुल रन दिला होता 1990 नंतर. नेक्स्ट अप अप ओव्हर द नेक्स्ट 3 इयर्स. सेम अमेरिकाचं ऑनलाईन त्यांचे तर 900 म्हणजे पहिले अर्निंग हे होते आणि मग प्राइस ड्राईव्ह करते. तुम्ही करंटली काय बरेच एक्झाम्पल बघितले असेल की तुम्ही बघता यांनी कंपनीने प्रॉफिट एकदम चांगला, आता ते Q4 मध्ये खूप चांगले प्रॉफिट शो केले काही कंपन्यांनी. लगेच बघा स्टॉकने रॅली सुरू केली. तर हे असतं की अर्निंगवर स्टॉक रॅली करता. आता समजू सर्वात मोठा फॅक्टर, बरेच लोक म्हणतात की व्हॉट्स पी आणि ईपीएस. आपल्या बेसिक लोकांना पी आणि ईपीएस हे मेन माहित नाही. हे तर माहिती आहे की प्राइस अपॉन अर्निंग, अर्निंग पर शेअर, पण रिअल फॅक्टर मध्ये कसं हे काम करतं. तर चला तर एक उदाहरणाने समजू आपण हे, की सपोज एक चहाचं दुकान आहे, त्यांचं नाव आहे रामू काका आणि त्यांनी एक दुकान खोललं आहे, रामू काका अमृतुल्य. अमृतुल्य आता सध्या बरंच चालतं म्हणून अमृतुल्यच्या यांनी खोललंय. आणि त्यांनी आता स्वतःकडे पूर्ण पैसा नव्हता, त्यांनी 100 लोक मिळून उभा केलाय, प्रत्येकाकडून 24 रुपये घेतले. टोटल 2,40,000 हे शॉप ओपन झाले. 100 लोक मिळून 2,40,000 म्हणजे प्रत्येकी 2400 रुपये. हे आहे आपले रामू काका फुले. आता 1 वर्ष झालं रामू काकाच्या दुकानाला. रामू काकाचा वर्षाचा प्रॉफिट झाला 12,000 रुपये. आपण उदाहरण केलं 12,000 रुपये रामू काकाचा प्रॉफिट झाला. आता जेवढे हिस्सेदार आहे 100 लोक मिळून कंपनी सुरू केली रामू काकांनी आपल्या चहाचा काढा. तर प्रत्येकाला ते डिवाइड करायचे. आता 100 लोकांमध्ये 12,000 डिवाइड झालं तर किती झाले? 120. सिंपल भाषेत 120 हा ईपीएस झाला, अर्निंग पर शेअर. 100 शेअर होल्डर होते, प्रत्येकी 120 रुपये आले, कारण 12,000 प्रॉफिट झाला. 15,000 झाला असतं तर 150 आले असते. 20,000 झाला असतं तर 200 आले असते. तर ईपीएस म्हणजे काय? अर्निंग पर शेअर. एक शेअरने कित्ता कमाया. ओके. तर हे आहे.
म्हणजे तुम्ही एक शेअर ओन करता तर तुम्हाला 120 भेटले. तुम्ही 10 करत असते रामू काकाच्या ह्याच्यात, फॅमिलीतले 10 मेंबर असते, तर तुम्हाला 1200 रुपये भेटले असते. तर आता समजलं असेल की ईपीएस म्हणजे काय, की प्रत्येक शेअर मागे अर्निंग. एखाद कंपनीचे शेअर होल्डर आहे 1000 आणि तिने प्रॉफिट केला 10 लाख, तर प्रत्येकी किती झाले, किती झाले, 1000च रुपये. तर हे लॉजिक, हे आपल्या रामू काकाचं अर्निंग पर शेअरचं लॉजिक. आता पी, आता पी रेशो तर बरंच ऐकलं असेल, प्राइस अपॉन अर्निंग, पण असले सोप्या भाषेत म्हणजे काय? तर असं पकडा की आता रामू काकाच्या शॉपमध्ये सुरुवातीला 100 लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलं, प्रत्येकाने 2400 रुपये दिले, बरोबर. आता त्यांना पहिल्या वर्षी प्रॉफिट झाला रामू काकाला 12,000. प्रत्येक शेअर होल्डरला किती भेटले, 120 रुपये. कारण 12,000 डिवायडेड बाय 100, 100 शेअर होल्डर होते. तर हेच आता जेव्हा 2400 जी अमाऊंट दिली आहे त्याला 120 ने डिवाइड करतो, ते तर 20. तर 20 झाला पी. याचा अर्थ काय, की तुम्ही 2400 रुपये दिले, तुम्ही 2400 रुपये दिले 120 रुपये कमवण्यासाठी. अर्थात तुम्ही 20 रुपये देत आहे वर्षाला 1 रुपये कमवण्यासाठी. 20 रुपये लावून तुम्ही 1 रुपया कमवत आहे बघा. यू आर पेइंग 20 रुपीज टू अर्न 1 रुपी पर इयर. म्हणजे याचा अर्थ एकाच स्टॉक तुम्ही बघसाल त्याचा पी सपोज 50 आहे, तर तिथे तुम्ही 1 रुपया कमवायला 50 रुपये लावताय. एखाद्याचा 100 पी आहे, तर तिथे तुम्ही 1 रुपया कमवायला 100 रुपये देताय समोर. समजलं? आता तुम्ही म्हणाल मग काहींचा पी 5 आणि 10च असतो. बरोबर आहे. म्हणजे ते तुम्ही 10 रुपयेच लावत आहे 1 रुपया कमवायसाठी. मग या फॅक्टरमध्ये तुम्हाला वाटेल की सर मग तर असा 5 वालाच चांगला असेल. नाही. तिथे काही फॅक्टरी असू शकतात. ते पुढे बघूया आपण. पण एक नॉर्मल पी रेशो म्हणजे तुम्ही पी जो रेशो जो असतात त्याचा अर्थ तुम्ही तेवढे पैसे लावताय 1 रुपया कमवायसाठी. सिंपल. एखाद्याचं 33 असला, तुम्ही 33 रुपये लावताय 1 रुपया कमवायसाठी. शेअर प्राइसच्या कम्पेअरमध्ये. आता इथे तुम्ही 2400 रुपये देताय 120 कमवण्यासाठी. याच ठिकाणी एक दुसरा गाडा असेल, वडापावचा असेल सपोज. त्या ठिकाणी त्यांनी 1200 रुपयेच घेतले असेल, त्यांनी 120 रुपये ईपीएस दिला असेल. तर मग तिथे 10 चा पी येईल. म्हणजे तुम्ही 10 रुपये लावता 1 रुपया कमवायला. हे लॉजिक आहे. हे आहे रामू काकाचं याचं. आता मेन पी आणि ईपीएस का मॅटर करतं, मेन अर्निंग याच्या भोवतीच फिरते. हे सिंपल लॉजिक आहे, तुम्हाला पुढेही दाखवतो मी. की सपोज रामू काकाचा ईपीएस अर्निंग पर शेअर 120च्या ठिकाणी 150 झाला, म्हणजे 12,000च्या ठिकाणी 15,000 प्रॉफिट झाला. म्हणजे काय, रामू काकाचा बिझनेस प्रॉफिट करतोय, रामू काकाचा बिझनेस स्केल करतोय. हम्म. मग होईल काय, की सपोज करा की रामू काकाचा बिझनेस स्केल करतोय, ह्या टायमिंगला घेतला होता 2400 रुपयाला, तर 150 ईपीएस झाला. तुम्ही विकताना 2400लाच विकणार का? पुढचा एखादा आला की नाही मला 10 शेअर काढायचे, तर तुम्ही पुढच्या 2400लाच देणार का? नाही, तुम्ही देणार 3000ला. म्हणजे थेरोटिकल तुम्ही 3000 द्या, प्राइस वाढून द्या सर. तर त्यांनी होईल काय, ईपीएस वाढला 150, प्राइस गेली 3000, तर मग पी वाढला. मग पी म्हणजे एक्झॅक्टली का वाढतो याचं उदाहरण, की प्राइस कुठेतरी संभावना आहे की आता जर का एवढं वाढलंय, पुढे जाऊन हा 150चा 180 होईल, प्रॉफिट वाढतोय रामू काकाचा. तर मग त्याच्या याने लोक प्राइसिंग जास्त देतात. ते नाही म्हणतात की डिमांड जास्त आहे तर मग प्रीमियम प्राइसिंग देता. सेम गंमत आहे. जिथे डिमांड कमी असली की मग तिथे प्राइसिंग देत नाही. मग तिथे 2400च्या ठिकाणी 1500 देणार नाही कोणी. सेम. तर हेच लो पी म्हणजे 10 to 15च्या मध्ये असलं उदाहरण, शेअर इज चीप. पण असं असू शकतं ग्रोथ नाहीये. आता लोक डिमांड कधी येते, की सपोज आता दुकान चालतच नाही, एखाद वर्षी रामकाकाने 8,000चा प्रॉफिट केला, 80 ईपीएस झाला, तर 2400 कोणी शेअर घेईल का? नाही. मला तिथे कळेल डिमांड नाही आणि विकणारे बरेच रे, आम्ही 2400ला विकतोय, लोक घेणारे म्हणजे नाही आम्ही 1800लाच घेऊ. मग तशा टाइमिंगला लो पी होतो, कारण ग्रोथ स्लो काही फॅक्टर असतात. आणि हेच आता 150चं ठिकाण 150 ऐकलं की पुढच्या वर्षी रामू काकाचं म्हणणं आहे की 20,000 प्रॉफिट होईल, म्हणजे 200 ईपीएस होईल. तर मग लोक 25, 30, 35चा पी देतील. म्हणजे 2400च्या ठिकाणी 3,000, 3,500 रुपये रेट हे करतील. हे लॉजिक आहे. तर हेच ओव्हरऑल आहे. आता समजू पी रे रेटिंग म्हणजे काय. पी रे रेटिंग हे मेन आहे की म्हणजे एक्झॅक्टली पैसा कसा हे होतो मार्केटमध्ये. हे जर का तुम्हाला कळलं, हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हे कळलं तर तुम्हाला असलीच कळेल की अर्निंग, इन्व्हेस्टिंग मध्ये अर्निंग कशामुळे होती. ईपीएस मुळे कशी ड्राईव्ह होतं आणि पी मुळे कशी ड्राईव्ह होतं. तुम्ही जर का काही रिटर्न बनवले तर तुम्ही ते पी रे रेटिंग मुळे बनवले आहे का ईपीएस ड्राईव्ह मुळे बनवले आहे. तर चला हे समजू. सपोज करा एका स्टॉकचा पी आहे 15 आणि ईपीएस आहे 2, अर्निंग पर शेअर.
तर झालं काय, प्राइस किती येईल, 15 × 2 ₹30. आता पुढच्या वर्षी झालं, त्यांचा पी वाढला 30. पी वाढला म्हणजे डिमांड वाढली. लोक पी जास्त देत आहेत, तर डिमांड वाढली. काही न्यूज असेल, ग्रीन एनर्जी, डेटा सेंटर, एआय, डिफेन्स, रेल्वे, 30. अर्निंग पण वाढली 4. तर मग शेअरही दुप्पट झाला पाहिजे, नाही. हेच लॉजिक आहे. आता हे दुप्पट, अर्निंग दुप्पट झाली, पी दुप्पट झाला. 30 × 4 120. शेअर प्राइस तिप्पट होती. तिप्पट इन द सेन्स 300%. हे आहे मेन पी रेटिंग किंवा हे ओव्हरऑल याचं लॉजिक. जर का पी 100% वाढला, ईपीएस 100% वाढला, तर स्टॉक 300% वाढतो आणि असेच पैसे बनवतो. एखाद्या वेळेस जर का पी स्टेबल राहिला आणि ईपीएस 100 हे झाला, तर स्टॉकही तरी वाढतो 100%. हे तुम्ही लॉजिक बघू शकता. पुढे मी शेअर करेलच. हे आहे ओव्हरऑल. हे तुम्ही वाचा आणि एकदा समजून घ्या की असलीत अर्निंग कशी होती, इन्व्हेस्टिंग मध्ये अर्निंग कशी होती, की तुम्ही मला समजेल. तुम्ही एक बघितलं, सॉरी, की पी वाढल्यामुळे तुमची अर्निंग झाली आहे, अर्निंग वाढल्यामुळे. एखाद्या वेळेस असं होतं की पी कमी पण होतो आणि अर्निंग स्टेबलही असते. तर तुम्हाला समजेल की अर्निंग तर स्टेबल आहे, ड्रॉप नाही. माझा लॉस का झाला, शेअर प्राइस कमी का येते, लगेच समजा. जर का पी खाली येतोय, तर डिमांड कमी होती, परसेप्शन लोकांचं कमी होत आहे. आणि जर का पी वाढतोय, तर लोकांमध्ये क्रेज होत आहे, हाईप येते. एक सिंपल लॉजिक. पी म्हणजे परसेप्शन, लोकांचं म्हणणं काय आहे लोकांचं. पी वाढतोय म्हणजे लोक खूप डिमांडमध्ये आहे, खूप ओव्हर ऑप्टिमिस्टिक आहे असं. आता बघू की असलीत मग रिटर्न काय डिसाईड करतं, म्हणजे व्हॉट डिसाईड युअर रिटर्न्स. आता एंट्री प्राइस, होल्डिंग जर्नी आणि एक्झिट प्राइस. आता हे बघू. एंट्री प्राइस म्हणजे तुम्ही एंटर करताना फक्त हे असं बघता, की आतापर्यंत हेच बघत असेल की मी 5,000ला शेअर घेतला, आता 6,000ला विकेल. पण त्यामागचं लॉजिक काय, 6,000 तुम्ही का विकसा. आता सपोज एंट्री केली, त्या टायमिंगला होता 20 पी, ईपीएस होता 10, प्राइस झाली, तुम्ही 200ला शेअर घेतला, बरोबर. आता तुमचं टार्गेट आहे 300. टार्गेट आहे 300, म्हणजे इथे ईपीएस पकडा, पी मल्टिप्लाइड बाय टार्गेट हे 300. तर काय प्राइसला तुम्ही हे सेल केलं पाहिजे, आणि त्याच्यात तुम्ही काय बघताय, पी कॉन्स्टंट बघताय आणि अर्निंग ग्रोथ बघताय का. ते येतं. मग तुम्हाला एक उदाहरण मी एक्सेल वर दाखवतो. इथे बघा. आता तुम्ही, सॉरी, सोप्यात सोपं ठेवून, 20चा पी आहे, 10चा अर्निंग पर शेअर आहे. तुम्ही 200ला शेअर घेतला, आता तुम्ही म्हणता की मी 300ला विकेल. अरे पण 300ला तुम्ही का विकणार. काही फॅक्टर तर असेल की तुम्ही बघताय पी सेम असेल, पण माझं म्हणणं आहे की ईपीएस 2 हे होईल, तरी हे झाला. ठीक आहे, ईपीएस 15नेच वाढला, झाला शेअर प्राइस 300. तर म्हणजे तुमचं टार्गेट आहे की अर्निंग, जर का कंपनी बोलते 50% ग्रोथ होणार आहे माझी एखाद वर्षात, तर मग तुम्ही बघू शकता की सेम पी, जर का पी रिझनेबल आहे, तर सेम पी एवढंच 50% झालं, तर माझी शेअर प्राइस ही येऊ शकते. पी वाढला तर बंपर, हे बघा, 375, 87% रिटर्न झाले. आणि सपोज पी डिस्काउंट झाला, पी कमी झाला, तर बघा, 12.5%, पी अर्धा झाला, इकडे अर्निंग 50% झाली, तुम्ही 25% लॉसमध्ये. आणि इथे अर्निंग दुप्पट झाली. जर का पी 50% डिस्काउंट झाला आणि अर्निंग दुप्पट झाली, तर तुम्ही सेम प्राइसला राहता. हे मेन लॉजिक आहे, हे समजलं पाहिजे. आता इथे सपोज तेच हे केलं की तुमचंही, ठीक आहे, सॉरी, तुमचा टार्गेट आहे 500, सॉरी इथे नाही, सॉरी इथेच हे. तर तुम्ही याच्यात क्रॉस हे करू शकता की ठीक आहे, आता माझं सपोज, माझं म्हणणं आहे की 30चा पी होईल, अर्निंग 5 वर्षाच्या होल्डिंग मध्ये मी बघतोय की 50 पर्यंत जाईल, तर तुम्ही 1500 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. सपोज या टाइमला पी सेमच ठेवला आपण, एकदम कन्झर्वेटिव्ह, 1000 पर्यंत जाऊ शकतो. तुम्ही 400% 4x रिटर्न पकडू शकता. ते सिंपल हे आहे की 25%ने जर का 5 वर्ष तर 5x तर होईलच. 5 to 3 4x होईल, असं म्हणजे हे. तर त्या लॉजिकने तर तुम्ही असं डिराईव्ह करू शकता. हेच मेन फॅक्टर असतं की कशी प्राइस ड्राईव्ह करते. पण ह्याच ठिकाणी सपोज असं होतं, तुम्ही एंट्रीच केली आहे 120 ला, कारण त्याचा ईपीएस आहे 100, 12,000चा शेअर आहे,
आहे बरेच शेअर असे. आता कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही 25% ग्रोथ दाखवू. ठीक आहे. 25% ग्रोथ दाखवून ईपीएस झाला 200. बरोबर. पण इथे जर का तो पी खाली येऊ शकतो. पी जर का 80 पर्यंत आला, तुम्हाला फक्त रिटर्न 33 भेटले. अर्निंग दुप्पट होणे. आणि इथे जर का तो सेम प्राइसला राहिला, तर तुम्हाला 100% रिटर्न भेटले फक्त हे दुप्पट झाल्याने. आणि इथून तो 200-300 तर जाणार नाही एवढं, म्हणजे नॉर्मली इतक्या हाय पी पर्यंत कोणतं सस्टेन करत नाही. तर एक तुम्ही हे बघू शकता की एकदम हाय पी ला गेला तर तुमचे रिस्क आहे, अर्निंग जोपर्यंत देते तोपर्यंत ठीक आहे. ज्या टाइमला अर्निंग स्लो डाऊन झाली तो शेअर तसा पडतो. या ठिकाणी सपोज अर्निंग 60च, पी 60 वर आला, प्राइस तेवढीच राहिली, अर्निंग दुप्पटी झाली तरी सेम वाईस वर्सा. इथे 120 चा सपोज 150 झाला आणि इथे 100च राहिला, 25% वाढला. तर हे लॉजिक हे तुम्ही याच्यात खेळू शकता. पण हे फॅक्टर आहे, हे पी रेटिंग हे तुम्हाला कोणीच कुठेच दिसणार नाही. आणि हे मेन हेच आहे. हे what decide your returns, your exit price, your entry price, your holding journey, your exit price. आता काही मिसकन्सेप्शन आहे. आता पी रेशो, ईपीएस याचे तर ते बघू आपण. आता जसं मी बोललो की सर 120च्या याच्यावर तुम्ही घेता तर थोडं ओव्हर व्हॅल्यू घेताय, आणि म्हणजे तुम्ही म्हणसाल मग सर लो पी चांगला, मग 5 आणि 3-4 नाही, त्याच्यातही गफला असतो. लो पी म्हटलं की त्याच्यातही प्रत्येक लो पी हा अंडर व्हॅल्यूड नाही. कारण लो पे म्हणजे एखाद्या दिवस असं होऊ शकतं ना, की प्राइस खाली आहे, पण त्याची अर्निंग ही ड्रॉप होतीये. रेव्हेन्यू नाहीये, पुअर मॅनेजमेंट आहे, तुफान कर्ज आहे, निगेटिव्ह कॅश फ्लो आहे, सेल होतोय पण उधारीच रिकव्हर नाही होते. आणि एखाद्या इंडस्ट्री डिमांडच नसेल. आता बँकिंग, सॉरी, 3-1 वर्षापासून काही डिमांड एवढी नाही, 2-1 वर्षापासून. बँकिंग स्टॉकचा पी बघा. इंडियन बँक, युनियन बँक 7 आणि 8 आणि 11 आणि 12च्या पी वर आहे. आणि त्याच ठिकाणी बाकी आय टी झाले, डिफेन्स ऑफिस हे बघा, असं नाही त्यांना डिमांड आहे ते जास्त पी वर आहे. तर हे गोष्टी असू शकतात की रेव्हेन्यू खाली आहे. तर ह्या सर्व गोष्टी. आता हे 2025चे काही स्टॅट्स आहे की लोएस्ट पी ज्यांचा होता त्यांनी -8.2% रिटर्न दिलं 2025 मध्ये, कम्पेअर टू मार्केटनी, इंडायसेसनी, निफ्टीनी 12.4% रिटर्न दिले. आणि 60% स्टॉक्स ज्यांचा पी 5च्या खाली आहे, ते लास्ट त्यांच्यात बघण्यात आले की लास्ट 3 क्वार्टरमध्ये त्यांचा रेव्हेन्यू फॉल होतोय, सेल्स पडतोय अर्थात. तर ह्या गोष्टी असतात की म्हणजे प्रत्येक लो पी हे नाही. लो पी मागे हे असू शकतं की सेल्स ड्रॉप झाला, मार्जिन श्रिंक झालं, बऱ्याच गोष्टी असू शकतात. कंपनी पुअर परफॉर्मन्स करते, काहीतरी न्यूज बॅड अशी म्हणून शेअर पडतोय. तर हे सर्व बघितलं पाहिजे. येस बँक, आता येस बँकचे पी ड्रॉप होत होता, तर याचा अर्थ प्रत्येकाला वाटत नाही नाही हा एकदम काय म्हणतात, ऑपॉर्च्युनिटी आहे, चिपमध्ये आहे, अंडर व्हॅल्यूड आहे. पण फॅक्टर होते की हे बघा, इथे बघा, स्टॉक 370 टू 40 पर्यंत आला मार्च 2020 मध्ये. जेव्हा ईपीएस, अर्निंग पर शेअर 18.5 होती, सॉरी इथे करेक्शन आहे, -33 झाली. एफ आय ओनरशिप ही बघा. का तर रिझन होतं की इन्व्हेस्ट त्यांचे न्यूज आली होती, फ्रॉड हे झालं होतं, आरबीआयने त्यांचं एक्सटेन्शन डिनाईड केली होती. ओव्हरऑल बघा, एनपीए क्रायसिस ते सर्व. सिंडिकेट बँक हे एक उदाहरण आहे. मग याचा अर्थ आता लो पी एकदम चांगला नाही, सपोज अंडर व्हॅल्यूड, प्रत्येक लो पी अंडर व्हॅल्यूड नाही. मग जसं मी बोललो की 120 असलं तर तो थोडा आहे. पण त्याच्यातही आहे की प्रत्येक हाय पी हा ओव्हर व्हॅल्यूड नसतो. त्याचा जर का तो ग्रोथ जोपर्यंत येतो तोपर्यंत हे, कारण तो ग्रोथ देऊ शकतो, हाय ग्रोथ रनवे, प्राइसिंग पॉवर, स्ट्रॉंग कॅश फ्लो असू शकतो, सस्टेनेबिलिटी मोड, अचानक डिमांड येते खूप, तर डिमांड जास्त आहे बघा, डिमांड जास्त असली तर तो स्टॉक चालणार आहे. ज्या टाइमला डिमांड स्लो डाऊन झाली, लोक ती प्राइस द्यायला हे करतात, मग स्टॉक हे होतो. जोपर्यंत डिमांड आहे, या सर्व गोष्टी येतात. तर फॉर एक्झाम्पल ट्रेंड बघा, ट्रेंड स्टॉक लास्ट 5 इयर्स पासून 100च्या अबव पीई वर आहे. 100 अबव पीई, स्टॉक प्राइस 600 to 700 पासून 8,000चा ऑल टाइम हाय लावलाय. 5 वर्षात 10 पट झालाय. बघा तुम्ही ऍव्हरेज बघा, मी तुम्हाला 2 मिनिटं लगेच दाखवतो स्क्रीनरवरच. ट्रेंडचा पी तुम्ही हे करसा, काय सांगता, 2 मिनिट.
हे बघ, याच्या पहिले तर मी हेच काय 200, एक टायमाला 600 होता, 160. हे बघा लोएस्ट, सगळ्यात लोएस्ट बघा 120. आता सर्वात लोएस्ट 119, 120, 100 अबव पी आहे. पण स्टॉक प्राइस बघा किती होती, 500 काही 550. ऑल टाइम हाय किती आहे, 8200. किती झाला, 10 पटच्या वर झाला. का, अर्निंग ग्रोथ. कंपनी अर्निंग देते जोपर्यंत त्याच्यात पॉवर आहे, त्या टाइमला त्यांचं वेस्ट साईड झुडिओ यांचं मॅसिव्ह एक्सपान्शन होतं, मार्जिन इम्प्रूव्ह झाले, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तर हे बघितलं पाहिजे की प्रत्येक हाय पी हे नाही. हिताची एनर्जी पण एक उदाहरण आहे, डिक्झॉन टेक्नॉलॉजी उदाहरण आहे. हे सर्व हाय पी आहे, पण हे कन्सिस्टंट ग्रोथ देत आहे. ज्या टाइम त्यांची ग्रोथ स्टॅग्नंट झाली किंवा ग्रोथ मध्ये ड्रॉप आला, हे शेअर तेव्हा पडतील. जोपर्यंत ग्रोथ आहे तुम्ही हे करू शकता. मग प्रत्येक हाय पी हा ओव्हर व्हॅल्यूड नाही, जोपर्यंत तो ग्रोथ डिलिव्हर करतोय तोपर्यंत ठीक आहे. हे मी जे बोललो, हाय पी कॅन बी जस्टिफाईड बाय स्ट्रॉंग ग्रोथ, इंडस्ट्रियल लीडरशिप, सुपरियर आर ओ आय सी, या सर्व गोष्टी. हाय पी प्लस रेव्हेन्यू ग्रोथ ग्रेटर दॅन 20% लास्ट 3 इयर्स नी मार्केटला 2.3x रिटर्न दिले. 72% ऑफ स्टॉक दॅट डबल हॅड पी अबव ॲव्हरेज. 72% स्टॉक जे डबल झाले आहे काही वर्षात, त्यांचा पी अबव ॲव्हरेज होता. हाय पी विथ क्वालिटी इज इक्वल टू पोटेन्शियल अल्फा. हाय पी बघा, पण जर का क्वालिटी असेल तर, आय पी विथ क्वालिटी तरच तो गेन देईल. मी डिक्झॉन बोललोय, डिक्झॉनचं एक्झाम्पल आहे. कंटिन्यू 100, 140 हे होता. स्टॉक प्राइस बघा, का तर ॲव्हरेज अर्निंग ग्रोथ 34% अर्निंग ग्रोथ होती कंटिन्युअस. ते ह्या गोष्टी असतात. हिताची एनर्जी मी बोललो, हे बघा, अर्निंग ग्रोथ 57.8%. स्टॉक बघा, पी बघा, 100च्या मल्टिपलमध्ये पी होतं. ते ह्या गोष्टी असतात. नेस्ले इंडिया. आता मग बऱ्याच लोकांचं अजून एक मिथ असतं की पी रेशोज हा सर्वात मोठा आहे. जे फंडामेंटल मी जेवढंही बघतो इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर, तर बरेच जण की पी रिझनेबल आहे. मराठीमध्ये तरी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये काय मला माहित नाही. पण हा पी बघता ओव्हर बाकीचं बघत नाही. पी ते जास्त येतं, तर हा ठीक आहे सर, ॲव्हरेज पी आहे, लो पी आहे, ओके घेतो. बाकीचं याला देत नाही. पण हे चुकीचं आहे. पी हा एक फक्त फॅक्टर आहे की ज्याने तुम्ही स्कॅन करू शकता की मी बघणार आहे 20 ते 60च्या पी मधले स्टॉक, तुम्ही स्कॅन करा. तर त्याच्या बेसिसवरच घेऊ नका की नाही आता लो पी म्हणून मी घेतो. कारण बाकीचे फॅक्टर असतात, ईव्ही बाय बिटा, डिव्हिडंड येईल, फ्री कॅश फ्लो, प्राइस टू बुक रेशो, पेग रेशो, ऑपरेटिंग कॅश फ्लो काय आहे, कॅश कन्व्हर्जन सायकल काय आहे, बऱ्याच गोष्टी असतात, आरओसी, आरओई. तर हे सर्व बघितलं पाहिजे आणि मग तुम्ही डिसाईड, तो फक्त एक फॅक्टर आहे. तुम्ही असे बरेच फॅक्टर एकत्र करून डिसिजन घ्या. ते एक आहे. पी इज जस्ट वन ऑफ मेनी टूल, नॉट अ होली ग्रेड. येस. आता हेच आय टी सेक्टरचं व्हॅल्युएशन आहे. तर हे इथे बघा एक्झाम्पल, टीसीएसचा पी काय होता, 30.9. टेक महिंद्राचं काय, 20.4. एच सी एल टेकचं काय, 27.4. इन्फोसिसचंही सेम आहे. मग याचा अर्थ यांनी काय, आता खूप अंडर व्हॅल्यूड आहे. नाही, पण आरओसी बघा, यांचा आरओसी 46.5 होता. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयमेंट बोलता याला. आणि इथे टेक महिंद्राचं बघा, रिटर्न त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये हे झाले. म्हणजे ते पी बघितलं असतं तर तुम्हाला काय कळालं असतं. मी तेच म्हटलं, हाय पी आहे तर जर का जस्टिफाईड आहे सर्व, तर ठीक आहे. हे बघा, टेक महिंद्राचं रिटर्न, मग एचएल टेक, इन्फोसिस, टीसीएस. तर हे बघितलं पाहिजे. ते फ्री कॅश फ्लो टू 5 इयर्स रिटर्न कोरिलेशन आहे, आरओसीचे कोरिलेशन आहे की पी पेक्षा यांचं कोरिलेशन जास्त बेटर आहे. तर ह्या गोष्टी असतात. आता तेच मी बोललो की ऍव्हरेज आय टी इंडेक्सचा हा ऍव्हरेज पी आहे. तर टेक महिंद्रा त्याच्या खाली ट्रेड करत होता, तर म्हणजे मग तो अंडर व्हॅल्यूड झाला. आणि टीसीएस त्याच्यावर होता, पण टीसीएस ग्रोथ डिलिव्हर करत होता रेव्हेन्यू थ्रू, टेक महिंद्रा नाही. म्हणून स्टॉक प्राइस, स्टॉक अर्निंग जास्त टीसीएसची झाली. हे एक्झाम्पल आहे. तर हेच आहे की फक्त पी वर जास्त भर नाही द्यावे. तो एक फक्त फॅक्टर ठेवा तुम्ही फिल्टरेशनसाठी. जसं आपण चाळणीतून फिल्टर करतो, एक फिल्टरेशन जाळी येते बस, त्यासाठी हे करा. कारण बाकीचे फॅक्टर असतात ग्रोथमध्ये, रेव्हेन्यू झालं, ईपीएस झालं, प्रॉफिटमध्ये आरओसी, मार्जिन काय, ऑपरेटिंग मार्जिन, ग्रॉस मार्जिन, नेट मार्जिन, ते बघितलं जातं. व्हॅल्युएशन मेट्रिक आहे, कॅश फ्लो,
ऑपरेटिंग कॅश फ्लो काय आहे, नेट फ्री कॅश फ्लो काय येतो, हे सर्व बघूनच मग डिसिजन घ्या. आता जसं बघितलं, मार्केट ॲव्हरेज पी बेंचमार्क आहे का? आता जसं सप्टेंबर, ऑक्टोबरच्या आसपास 2024 मध्ये निफ्टीचा ॲव्हरेज 24 टू 25 च्या अराउंड होता. तर प्रत्येक जण काय म्हणतो जेव्हा मार्केट पडायला लागलं, की नाही, नाही आता आपण पोर्टफोलिओ सेल करू आणि निफ्टीचा ॲव्हरेज 24 चा आहे, तर त्याच्या आसपासचा स्टॉक आपण घेऊ आणि म्हणजे पोर्टफोलिओ रिबॅलन्स होईल, जास्त फॉल नाही येणार. पण हे चुकीचं आहे. कारण सेक्टर वाईज पी डिटरमाइन असतो. बँकिंग आता 10 टू 18 च्या आसपास आहे. काही तर याच्या खाली आहे. पण त्याच ठिकाणी एफएमसीजी ह्या रेंजमध्ये असू शकतं. टेक्नॉलॉजी आहे. प्रत्येक सेक्टरच्या डिमांडनुसार त्यांचा पीई असतो. फार्मा, ऑटो, एनर्जी. तर तुम्ही रॅदर दॅन निफ्टीचा पीई बघण्यापेक्षा पर्टिक्युलर सेक्टरचा पीई बघून तुम्ही डिसिजन मेकिंग घ्या, की सपोज इंडस्ट्रीचा सेक्टर स्क्रीनर डॉट कॉम वर येतं की इंडस्ट्रीचा पीई काय. तर इंडस्ट्रीच्या पीईला प्रेफरन्स द्या. लोक काय करतात की काही काही अरे निफ्टीचा पीई बघत राहतात. तर ते चुकीचं आहे. तेच आहे. आता हे एक एक्झाम्पल आहे. तर सपोज करा आता एखाद्याने हा ॲव्हरेज निफ्टीचा पी आहे 22.5, मॅन्युफॅक्चरिंगचा 16 आहे, बँकिंगचा 12.6 आहे, एफएमसीजीचा आहे. आता एफएमसीजी वाल्याला एखादा स्टॉक भेटला ह्या नियर अबाउट सगळं चांगलं आहे. पण तो म्हटला की नाही यार, सॉरी, ह्याच रेंजमध्ये भेटला 38च्या रेंजमध्ये पी मध्ये. तुला नाही यार, ॲव्हरेज पी याचा 22 आहे, मी नाही घेणार. त्याने एखादं ऑपॉर्च्युनिटी मिस करू शकतो. आणि त्याच ठिकाणी एक बँकिंगवाल्याने हे केलं की अरे 22 पर्यंतचा पी म्हणजे चांगला आहे, घेतला स्टॉक. तो एखाद्या वेळेस हे असू शकतो कारण बँकिंग सेक्टरचा ॲव्हरेजच 12.6 आहे. तर असं आहे की तुम्ही जेव्हा स्कॅनिंग करता एखादी इंडस्ट्री, तर त्याच्या पी रेशो बघा पहिले की ॲव्हरेज पी रेशो काय आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग सपोज इथे 38 आहे, तर तुम्ही टाकू शकता की 30 पासून ते 50 पर्यंतचा मी स्कॅन करीन. पण तुम्ही इथे तो टाकला, ते नाही होणार. इथे तुम्ही काय टाकू शकता की 8 टू 15च्या मध्ये जे स्टॉक आहे मी ते स्कॅन करीन. तर इंडस्ट्री हे बघून तुम्ही इंडस्ट्रीचं ॲव्हरेज पी बघून तुम्ही पुढे फिल्ट्रेशन करा. आता येऊ ईपीएस कडे, अर्निंग पर शेअर. आता प्रत्येकाला काय वाटतं की ईपीएस वाढला ना, आम्ही स्क्रीनवर बघतो खाली ईपीएस वाढतोय बस. तर तो ईपीएस का वाढला? प्रत्येक ईपीएस थोडी चांगला असतो. ईपीएस वाढला काय हे तर बघितलं पाहिजे. तर ईपीएस वाढतो 3 गोष्टींनी. एक तर सेल्स, रेव्हेन्यू, मार्जिन आणि शेअर काउंट. आता हे समजा आपण रामू काकाच्या अमृतुल्यांनी. आता सपोज रामू काकाचा सेल्स वाढला, की ह्या वर्षाला ते 100 कप विकत होते, दुसऱ्या वर्षाला 200 झाले. तर आपाप दुप्पट झाला सेल, मग प्रॉफिट तर वाढीलच. तर हा सर्वात बेस्ट ईपीएस. नंतर आहे मार्जिन. रामू काका 1 कप विकायचे 20 रुपयाला. पहिल्या वर्षी त्यांना 10 रुपये प्रॉफिट होता पर कप. पुढच्या वर्षी तो 12 रुपये झाला. हेही चांगलं आहे. मार्जिन वाढलं ना, म्हणजे त्यांनी सपोज पुढच्या वर्षी 100च कप विकले, तरी नफा वाढला. का? तर त्यांचं मार्जिन वाढलं 2 रुपये पर कपनी. बरोबर? आणि एक शेअर काउंट आहे. शेअर काउंट म्हणजे आता सपोज ह्या वर्षी त्यांना 12,000 प्रॉफिट झाला होता. 100 शेअर होल्डर होते. पुढच्या वर्षी त्यांना 12,000 प्रॉफिट झाला. पण झालं काय, त्यातले काही 10 लोकांना होतं, की मला नाही, मला शेअर विकायचे आहे. रामू काकांनी ते 10 शेअर घेऊन टाकले. आता टोटल शेअर किती झाले? फक्त 90 राहिले. मग आता ते 12,000 जेव्हा 90 लोकांमध्ये डिव्हाईड होईल, तर आपोआप 120च्या ठिकाणी शेअर होल्डिंग ईपीएस वाढेल. तर असं होतं. पण याच्यात मेन काय, की हे जे शेअर काउंट थ्रू आहे, हा सस्टेनेबल नाही. याला जास्त व्हॅल्यू नाही. यानी प्राइस एवढी काही ड्राईव्ह होत नाही मेजरली. हे चांगलं नाही. रेव्हेन्यू बेस्ट आहे. हा, इथे तुम्ही बघू शकता परसिव्ह ग्रोथ, हाय क्वालिटी, हाय सस्टेनेबिलिटी. मार्जिन सेकंड आहे आणि जिथे रेव्हेन्यू प्लस मार्जिन एक्सपान्शन झालं, तो स्टॉक बूममध्ये आहे. हे बघा, हे तेच आहे. रेव्हेन्यू ड्रिव्हन ग्रोथ, मार्जिन ड्रिव्हन ग्रोथ, बायबॅक ड्रिव्हन. बायबॅक म्हणजे ते शेअर काउंट रिडक्शन म्हणजेच बायबॅक. कंपनी बायबॅक करते शेअर. ते तेच नॉट ईपीएस आर इक्वल. मग हेच मी सांगितलं की तुम्ही ईपीएस कंपनीचा वाढलाय, की सपोज मागच्या इयरमध्ये 100 होता, ह्या इयरमध्ये तो 125 झाला, तर 25% ची ग्रोथ आली. पण ते 25% ची ग्रोथ असलेत रेव्हेन्यू मधून आली आहे का कंपनीने बायबॅक केलं म्हणून आली आहे, का मार्जिन एक्सपेन्शनमुळे आली आहे, हे बघितलं पाहिजे. तर हेच आहे की रिलायन्स इंडस्ट्रीची रेव्हेन्यू ड्रिव्हन ग्रोथ बघा, हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्जिन ड्रिव्हन आणि टीसीएसची बायबॅक ड्रिव्हन.
त्याची सस्टेनेबिलिटी ज्याची रेव्हेन्यू जास्त आहे, रेव्हेन्यू ड्रिव्हन ग्रोथची सस्टेनेबिलिटी कायम चांगली राहते, मार्जिन ड्रिव्हनची कमी असते, टीसीएसची लो असते. स्कोर बघा, हे याच्यावर नका जाऊ. तर हेच आहे. आता आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी आहे की अर्निंग मध्ये गफले होता, तर मग याचा अर्निंग म्हणजे काय, ईपीएसच आलं ना, अर्निंग पर शेअर. तर रिपोर्टेड ईपीएस इज ऑलवेज अॅक्युरेट, हे बघितलं पाहिजे. आता होतं काय, की एखाद्या वेळेस आता सपोज का रामू काकांनी कुंभमेळ्यात लावला आपला चहाचा गाडा, जिथे वर्षाचा त्यांचा असेल प्रॉफिट 12,000 व्हायचा, पुढच्या वर्षी डायरेक्ट 24,000 झाला. आपण म्हणून बापरे, रामू काका तुफान, ईपीएस वाढून गेला, डायरेक्ट 120च्या ठिकाणी 240 जायला लागला. हे एकदम म्हणजे हे आहे. पण हे बघितलं पाहिजे, आता प्रत्येक वेळेस थोडी रामू काका कुंभमेळा कंटिन्यू थोडी आहे. एक एक पर्टिक्युलर वन टाइम गेनमुळे त्यांना प्रॉफिट झालाय, हे बघितलं पाहिजे. ईपीएस सपोज अर्निंग वाढली, कंपनीची ती का वाढली, काय फॅक्टर. एखाद्या असं होऊ शकतं का, रामू काकांनी पोस्ट केलं की ह्या वर्षी माझा सेल झाला आहे, म्हणजे हा सेल झाला आहे 2,000 कपचा. रेग्युलर 1,000 कप व्हायचा प्रत्येक वर्षी ॲव्हरेज, ह्या वर्षी 2,000 कप झालाय बस. 2,000 कप झालाय. आता ही अकाउंटिंग पॉलिसी असते, जेव्हा तुम्ही म्हणता 2,000 झालाय, ओके, शेअर लगेच हे होईल, अर्निंग वाढली, तुम्ही तर अर्निंग वाढली. पण जेव्हा तुम्ही बुक्स ओपन करता, कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणता येईल, कॅश फ्लो त्यात दिसतं काय, 1,000 कपची तर उधारी आहे, ज्याचे पैसे आलेच नाहीये. तर हे म्हणतात ॲग्रेसिव्ह रेव्हेन्यू रिकग्निशन. कंपनी काय करते, की आपला माल सेल करते, पेमेंट डिलेट येतं, किंवा हे करत नाही, एखाद्या वेळेस नाही आलं तर ते नंतर लॉसमध्ये बुक करून टाकतात ते. पण रेव्हेन्यू यावेळेस दाखवून देतं, की नको ह्या वर्षी जास्त हे व्हायला, की स्टॉक प्राइस जास्त पडतोय, म्हणून थोडं रेव्हेन्यू हे करतं ॲग्रेसिव्ह, मुद्दामून डीलर्सला आपला माल जास्त सेंड करून देतील, सेल्स बुक करून घेतील. ह्या फॅक्टरी होतं, तर हे बघितलं पाहिजे. वापस एक्सपेन्स कॅपिटलायझेशन आहे, तर जास्त एक्सपेन्स हे करता किंवा कमीच हे करता. रिव्हर्स मॅनिप्युलेशन होतं, रिझर्व्ह मॅनिप्युलेशन सॉरी, ऑफ बॅलन्स शीट लायबिलिटीज, हे सर्व बघून की असली मेन म्हणजे मुद्दा हाच आहे, की अर्निंग येते कुठून आहे आणि काय फॅक्टरमुळे येते. रेव्हेन्यू मधून आले तर ती वन टाइम गेन आहे का, ॲग्रेसिव्ह रेव्हेन्यू रिकग्निशन आहे का, तर ह्या गोष्टींनी कुठे एक्सपेन्स कमी झाला म्हणून इन्कम वाढलाय का, का कुठे काहीतरी असेट सेल केले, काय होऊ शकतं ना, एखाद कंपनी मशिनरी विकूनच दाखवली, माझी अर्निंग वाढली. रिसेंट उदाहरण आहे, म्हणजे हे नाही का, फोर्सचा स्टॉक आहे, फोर्स इंडिया, त्याच्यात अर्निंग खूप वाढली आहे, पण जेव्हा तुम्ही बघसाल अदर इन्कम मध्ये अर्निंग वाढली आहे मेजर. सेल्सच्या ह्याच्यातून जो आलाय ते कोर बिझनेस पासून अर्निंग नाहीये, त्यांचं अदर इन्कम आहे. तर अदर इन्कम काय, कधी एखाद्या वर्षी सपोज आता पब्लिक घेते, शेअर पडतोय 10,000चा 12, 12.5, 13,000 पर्यंत गेलाय, पण सपोज पुढच्या क्वार्टरला अदर इन्कम नाही आला, लगेच पडेल शेअर. तर ह्या सगळ्या फॅक्टरी बघितली पाहिजे. ईपीएस कॅन लाय, वॉच द कॅश नॉट जस्ट द नंबर. मी तेच म्हटलो, कॅश फ्लो स्टेटमेंट बघितली पाहिजे. ईपीएस वाढतोय पण कॅश फ्लो स्टेटमेंट पडतोय, तर स्टॉक पडणारच आहे. या सर्व गोष्टी आहे. हे तर डीएचएफएलचं एक्झाम्पल आहे, की त्यांनी तर बरेच सर्व अकाउंटिंग फ्रॉड्स केले होते. तेच अकाउंटिंग मध्ये बरेच लूप होल आहे, हे बघितले पाहिजे. कंपनी काय रिपोर्ट करून काय मॅनिपुलेट करते, काय, हे सर्व कंटिन्युअस तुम्ही बघितलं पाहिजे, मगच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आता की ईपीएस सरप्राईज स्टॉक मुवमेंट कशावर देतो. अर्निंग आली, अर्निंग चांगली, कधी कधी तुम्ही बघितलं असेल की कंपनीने खूप चांगली अर्निंग पोस्ट केली, खूप चांगली अर्निंग पोस्ट केली, पण तरीही स्टॉक पळाला नाही. आणि कधी कधी काही स्टॉक थोडीशी त्यांच्यापेक्षा कमी अर्निंग पोस्ट केली, स्टॉक तुफान पळतो. त्यामागे रिझन असतं की अर्निंग असं कशामुळे आली. जसं आपण पहिले डिस्कस केलं, वन टाइम गेन आहे का काय आहे, हे बघा, मार्जिन एक्सपान्शन आहे का, रेव्हेन्यू सेल वाढला आहे म्हणून आहे, आणि मॅनेजमेंट काय बोलते. तुम्ही एक नोट करा, म्हणजे मी सांगत नाही, तुम्ही हे ना, काही शेअर आहे ना, तुम्ही स्क्रीनवर जा, त्यांचं अर्निंग कॉल ट्रान्सफर ज्या दिवशी येते, त्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊन तो चार्ट बघा, त्या दिवशी किंवा नेक्स्ट ट्रेडिंग सेशन, काही स्टॉक त्याच्यानंतर एकदा ड्रॉप होता, नाही तर वाढता. का, मॅनेजमेंट गायडन्स काय, फॉरवर्ड गायडन्स. तर ते सर्व आहे, की बाकी सर्व बघितलं पाहिजे. मॅनेजमेंट खूप अग्रेसिव्ह आहे, की नाही आम्ही 25% कॅगरनी ग्रोथ दाखवू नेक्स्ट 3-4 इयर्स, आणि ह्या
करंट क्वार्टरमध्ये त्यांनी रेव्हेन्यूही चांगला दाखवला आहे, मार्जिनही चांगलं आहे, प्रॉफिट चांगला आहे, स्टॉक पळणार तुफान. पण हे बघा खाली ईपीएस बीट प्लस पॉझिटिव्ह गायडन्स, स्टॉक पळणार. ईपीएस बीट पण निगेटिव्ह गायडन्स, स्टॉक नाही पळणार, स्टॉक पडेल, खाली पडेल. ईपीएस चांगल्याने अर्निंग चांगल्याने पोस्ट केली आणि गायडन्स निगेटिव्ह आहे, स्टॉक तुफान पडेल. तुम्हाला सांगतो नाटको फार्मा डिसेंबरच्या क्वार्टरची फायलिंग म्हणजे क्यू टू च्या फायलिंगमध्ये त्यांचा रेव्हेन्यू ड्रॉप आला आणि मार्जिन ड्रॉप आला आणि मॅनेजमेंटही कन्फ्युजनमध्ये आलं की जॉग्राफिकल फॅक्टर्समुळे सेल पडतो. स्टॉक 2 दिवसात 28% पडला. तुम्ही बघू शकता नाटको फार्मा 2 दिवसात 28% पडला. ह्या गोष्टी असतात. तर हे बघितलं पाहिजे की मॅनेजमेंटचे म्हणणं काय आहे. तर ह्या गोष्टीवर स्टॉक प्राइस असले ड्राईव्ह होता. हेच आहे. ईपीएस पॉझिटिव्ह गायडन्स, ईपीएस बीट, रेव्हेन्यू बीट, स्टॉक बूम. ईपीएस पॉझिटिव्ह गायडन्स, ईपीएस बीट, पण रेव्हेन्यू मिस फ्लॅट राहतो. तर या सर्व गोष्टी आहेत. तेच आहे ईपीएस बीट, अर्निंग बीट इज नॉट इक्वल टू स्टॉक गेन. कॉन्टेक्स्ट इज किंग. अर्निंग आली ठीक आहे, अर्निंग एखाद कंपनीने 25% पोस्ट केली, पण ती असलीत अर्निंग कशापासून आली आहे, म्हणजे रेव्हेन्यू पासूनच आली काय हे बघायचं. आणि मॅनेजमेंटचं म्हणणं काय की नाही, मॅनेजमेंट ठीक आहे आता आली, पुढच्या वेळेस नाही येणार, पुढच्या समय फ्लॅट बघतोय काय, ते हे बघायचं मॅनेजमेंट किती कॉन्फिडन्स आहे. आता हे तुम्हाला अर्निंग कॉल, त्यांचे अॅन्युअल रिपोर्ट ह्या सर्व गोष्टींमध्ये दिसतं. ते सर्व चेक केलं पाहिजे. हेच आहे इन्फोसिसचं एक्झाम्पल आहे. आता हे मेन आहे की हिस्टॉरिकल ईपीएस ग्रोथ प्रेडिक्ट्स फ्युचर ग्रोथ. पब्लिक काय होते की आता कंटिन्यू ही कंपनी 25% अर्निंग ग्रोथ दाखवते, तर पुढे हे देईलच. पण हे नाहीये. तुम्ही हे बघा, स्टॅट्स बघा. एक कंपनी कंटिन्यू 25% अबोव अर्निंग ग्रोथ पहिल्या वर्षी 100% देऊ शकते, 2 वर्ष 72% देऊ शकते, 3 वर्ष 43%, 5 वर्षात 14% चान्सेस आहे. तर एखाद तुम्ही ही बघा, जेव्हा इन्व्हेस्ट करताय कंपनी 25% प्रॉफिट दाखवते, तर ती लास्ट किती क्वार्टर पासून का किती इयर पासून ती प्रॉफिट देते. ते एखादं होऊ शकतं की कंपनी सॅच्युरेशन पॉईंटला येते, एखाद्या इथून अर्निंग नाही दिली, कंटिन्युअस अर्निंग दिली तर स्टॉकच जाईल नो डाऊट. अर्निंग नाही दिली, इथेच 5 इयर्सचा पिरियड पर्यंत आली, इथून अर्निंग कॉन्स्टंट झाली, तर स्टॉक असं साईडवेज मध्ये जाईल, एक कॉन्सोलेशन फेज मध्ये जाईल. समजलं. आणि सपोज अर्निंग थोडी स्लो डाऊन झाली, मेन रिव्हर्जन जे इंडस्ट्री स्टँडर्ड आहे त्याच्यापर्यंत आली, थोडा करेक्टिव्हली होईल. पण जिथे अर्निंग पूर्ण ड्रॉप झाली, स्टॉक हे पूर्ण फ्री फॉल येईल. तर ह्या गोष्टी असतात की तुम्ही सपोज एका शेअरमध्ये इन्व्हेस्ट करताय, तर ही बघा की त्याची अर्निंग आता सुरू झाली का तो 4-5 वर्षापासून अर्निंग देतोय. तुम्ही एशियन पेंट बघा, कधीपासून अर्निंग देत होता आणि आता काय झालं. डिमांड बघा, मध्ये डिमांड देत होता. दीपक नायट्रेट बघा, ज्या टायमिंगला एक अर्निंगचं सॅच्युरेशन येतं, हाय ग्रोथ कंटिन्युअस स्टॅग्नंट नाही राहत, कंटिन्युअस नाही राहत. ज्या ठिकाणी ग्रोथ स्टॅग्नंट झाली किंवा ड्रॉप झाली, शेअर पडतो. तर हे सर्वही बघितलं पाहिजे की तुम्ही हिस्टॉरिकली बघताय कंपनी 25% दिलं, पण हे नाही की कंटिन्यू 25% ग्रोथ देईल. 25% कंटिन्युअस ग्रोथ देणं म्हणजे तिची अर्निंग 10 वर्षात 10 पट होणे, हे पॉसिबल नाही एवढं. तर तेच आहे. 3 इयर ईपीएस ग्रेटर दॅन 25%, त्याच्या दुसऱ्या वर्षी ऍव्हरेज कंपन्यांनी 8.2%च रिटर्न दिले. 72% ऑफ हाय ग्रोथ फर्म्स स्लो इन 2025. या गोष्टी तुम्ही बघू शकता. वारे एनर्जी जी एक टाइम 100% अर्निंग ग्रोथवर होती, आता स्टॅग्नंट स्टॅग्नंट म्हणजे लो झाली, अर्निंग ग्रोथ तेवढी नाही राहिली. तर एक जे आहे की हे उमेदने कंटिन्यू एक बुमिंग ग्रोथवर कंपनी राहील, ती कुठे ना कुठे जाऊन एक सॅच्युरेशन पॉईंट येईलच. तर आपण बघायचे आपण त्या रॅलीमध्ये कुठे एंटर करतोय, असं नको की आपण एकदम पीकच्या ठिकाणी एंटर होतोय. हे सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे. हेच आयशर मोटरचं एक्झाम्पल बघू शकता. 2016 नंतरून आयशर मोटरचा ग्राफ कसा असा थोडा हे झाला, कारण एक सॅच्युरेशन पॉईंट आहे, अर्निंग स्टॅग्नंट झाली होती. तर हे बघा, पीईपीएस कोरिलेशन मॅट्रिक्स. आता हे एक भारी आहे, हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही ना, युट्यूबवर कुठेच नाही. आता ज्या ठिकाणी पीई रिझनेबल आहे 8 to 22 किंवा 25 पर्यंत, आणि ईपीएस ग्रोथ 20-25% आहे, ओव्हरऑल बाकीचा कॉन्टेक्स्ट चांगला पाहिजे, तर तो एक पोटेन्शियल मल्टीबॅगर होऊ शकतो. कन्फर्मच नाही, पण होऊ शकतो. त्याच ठिकाणी का P35-40 आणि ईपीएस ग्रोथ देतोय, तर ठीक आहे, तो एक ग्रोथ देऊ शकतो, कंपाऊंडर असू शकतो.
पण ज्या ठिकाणी स्टॉकचा पी 8 to 23 आहे, म्हणजे लो पी आहे 8 to 20च्या बिलो, आणि ईपीएस ग्रोथ 2 to 5% आहे, तर तो एकदम व्हॅल्यू टाइम नेक्स्ट येस बँक असू शकतो. बबल कॅन्डिडेट म्हणजे ज्याचा पी पण हाय आहे आणि अर्निंग ग्रोथ 2 to 5%च्या आसपास आहे. तो तुफान क्रॅश देईल की कुठे ना कधी तिथे बॉम्ब फुटणार आहे. या गोष्टी आहे. तर हेच आहे ओव्हरऑल. तर बस हेच आहे. जर का तुम्हालाही ओव्हरऑल फंडामेंटल मराठी लँग्वेजमध्ये सोप्या याच्यात शिकायचं असेल, तर मी एक कोर्स हे केलेला आहे, तुम्हाला मी शेअर करतो. इंट्रेन्सिक अल्फा म्हणून हा कोर्स आहे, मी जो बनवला आहे, जो टोटल 1 महिन्याचा आहे, 4 वीक्सचा आहे. डेली म्हणजे विकली 2 सेशन्स आहेत. त्या टोटल इन डेप्थ तुम्ही मला इथे दिसेल की काय शिकवणार आहे, हे फाउंडेशन पासून की कशी बॅलन्स शीट बघायची, कॅश फ्लो स्टेटमेंट, कंपनीचं काय बघायचं, कॅश रेशो, की रेशोज बघायचे, काय सर्व टोटल अनालिसिस, लिक्विडिटी रेशोज, हे सर्व कसं हे करायचं, आणि तुम्ही कंपनी कशी व्यवस्थित अनालिसिस करायची, हे सर्व मराठी लँग्वेजमध्ये लाईव्ह. त्याचा मी एक कोर्स बनवला आहे, तर त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. इफ तुम्ही इंटरेस्टेड असला, प्लीज चेकआउट करा आणि एनरोल करा. स्टार्टिंग लगेच होणार आहे आणि तुम्ही हे करू शकता. तर हे ओव्हरऑल मराठी लँग्वेजमध्ये राहणार आहे, स्पेशली मराठी बांधवांसाठी. तर हे ओव्हरऑल लाईव्ह राहणार आहे, इंटरॅक्टिव्ह राहणार आहे. काही डाऊट असेल ते लगेच सॉल्व्ह केल्या जातील आणि एकदम कमी कॉस्टिंगमध्ये आहे, काही नॉर्म हाय कॉस्टिंगमध्ये नाही आहे. आणि केस स्टडी बेस राहील, की असं नाही की हा हे असं आहे. आपण लगेच कंपनी स्क्रीनरवर अनालिसिस करू शकतो, बघून हे करू शकतो आणि तुम्ही घेऊन येऊ शकता की सर ह्याचा अर्थ काय. तर स्क्रीनवर जेही मेट्रिक दिसतं, आपण प्रत्येक एच अँड इच मेट्रिक डिस्कस करणार आहे, याचा अर्थ काय, आणि रामू काका हे अशा एक्झाम्पलवरून रिलेट करून आपण समजणार. इफ इंटरेस्टेड असाल, प्लीज एनरोल करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. थँक्यू.